हॅलो फ्रेंड्स, आपण जी काही व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू केली होती त्या व्हिडिओ लेक्चर सिरीज मधला हा लेक्चर नंबर 2. आपण फर्स्ट लेक्चर मध्ये लॉगॅरिथमची डेफिनेशन आपण पाहिली होती. आपण फर्स्ट चॅप्टर लॉगॅरिथम पाहत होतो, ठीक आहे, आणि त्याची डेफिनेशन पाहिली होती. ते 2 मिनिटांमध्ये आपण काय करणार आहे, रिवाइज करणार आहे. आपण लास्ट लेक्चरला शिकलो की जर इफ b रेज टू m इज इक्वल टू a असेल आणि कंडिशन जो काय बेस आहे, बेस इज ग्रेटर दॅन 1 असेल, देन वी कॅन से दॅट m इज इक्वल टू किंवा m इज कॉल्ड ॲज लॉगॅरिथम ऑफ a विथ बेस b. हे आपण लास्ट लेक्चरला ऑब्झर्व केलं होतं आणि आपण काही कन्व्हर्जन्स पाहिले होते, एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग त्याचाच यूज करून आपल्याला काही प्रॉपर्टीज प्रूव्ह करायचे आहेत आणि आज आपण 4ही प्रॉपर्टीज पाहणार आहेत. जर समजा 4ही प्रॉपर्टीज कळल्या तर या चॅप्टर मधला कुठलाही न्यूमरिकल तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता येईल. मग आता हे जे काय प्रॉपर्टीज आहेत, 4 प्रॉपर्टीज, ते आपण कसं प्रूव्ह करणार आहेत, तर एक लक्षात ठेवा, आपल्याला जी लॉगॅरिथमची ओळख झालेली आहे ती कोणामुळे झाली, तर एक्सपोनेन्शियल फंक्शन मुळे झाली. तर आपण जेव्हा प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम बघतोय तेव्हा ते प्रूव्ह करण्यासाठी आणखीन कोणाची मदत घेणार आहेत, तर ते घेणार आहेत एक्सपोनेन्शियल फंक्शनची मदत घेणार आहेत. ठीक आहे, मग आपण वेळ न घालवता डायरेक्टली प्रॉपर्टीज कडे जाऊ. पहिली जी प्रॉपर्टी आहे, फर्स्ट प्रॉपर्टी, ती म्हणजे अशी आहे की जर समजा लॉगॅरिथम ऑफ समथिंग फंक्शन m प्लस लॉगॅरिथम ऑफ n इज इक्वल टू लॉगॅरिथम ऑफ m इंटू n. इथे चेक करा, इथे बेस मी काहीच लिहिला नाही. याचा अर्थ ह्या सगळ्यांचा एक कॉमन बेस असेल आणि मी कळावं म्हणून ते लिहितो बेस b. सगळ्यांचा बेस काय असेल, b. ही प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करायचंय. ठीक आहे, मग आता ही प्रॉपर्टी प्रूव्ह करण्यासाठी मी काय करतो ते लक्ष द्या. जे काही आपल्याला प्रॉपर्टी प्रूव्ह करायचे त्यामधलं जो लेफ्ट हँड साइडला जेवढे लॉगॅरिथम आहेत त्याला मी काहीतरी कन्सिडर करतो. लेट फर्स्ट लॉगॅरिथम लॉग ऑफ m विथ बेस b आहे, त्याला आपण काय करू, x कन्सिडर करू. ठीक आहे, मग हे जर लॉगॅरिथम ऑफ m विथ बेस b इज इक्वल टू x जर असेल तर याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. कुठल्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचंय, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. आणि मी तुम्हाला लॉगॅरिथमिक टू एक्सपोनेन्शियल जात असताना एक गोष्ट सांगितली होती जी की कॉमन फॅक्टर होता, तो म्हणजे बेस. म्हणजे लॉगॅरिथम मध्ये जो बेस आहे तोच एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये सुद्धा असतो, म्हणजे इथं बेस काय असेल, कॉमन असेल. ठीक आहे, आणि लॉगॅरिथम म्हणजेच कोण असतो, हे कम्प्लीट जे लॉगॅरिथम आहे ते कोण असतो, ऍक्च्युली पॉवर असतो. मग इथं पॉवर कोण आहे, x, म्हणजे b रेज टू x इज इक्वल टू लॉगॅरिथमचं जे काय फंक्शन असेल ते असेल तुमचं सोल्युशन. म्हणजे आपण फर्स्ट कन्वर्जन केलं लॉगॅरिथमिक टू एक्सपोनेन्शियल. सिमिलरली जो काही सेकंड लॉगॅरिथम आहे, चेक करा, त्याला आपण काहीतरी कन्सिडर करू, म्हणजे लॉग ऑफ n विथ बेस b इज इक्वल टू y कन्सिडर करू आणि ह्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये अगेन कन्वर्ट करू. तर लक्षात द्या, बेस इज ऑलवेज बेस हा बेस मध्येच असेल आणि हे पूर्ण लॉगॅरिथम म्हणजेच y हे त्याचं काय असेल, पॉवर असेल आणि त्याचं सोल्युशन n असेल. ठीक आहे, मग हे जर का आलं तर आता इथे थोडंसं नीट लक्ष द्यावं. राईट साईडला आपल्याला काय प्रूव्ह करायचं, आपलं टार्गेट काय, तर m इंटू n पाहिजे लॉगॅरिथम मध्ये. मग मी फक्त काय घेतो, त्यातली m इंटू n क्वांटिटी घेतो. काय घेतो, m इंटू n ही क्वांटिटी घेतो. आता m इंटू n ही क्वांटिटी म्हणजे चेक करा, इथे m कोण आहे रे, मी अंडरलाईन करतो, त्याच्याकडे फोकस करा. हे m कोण आहे, तर मला माहिती आहे ते किती आहे, b रेज टू x आहे. इंटू n कोण आहे, तर b रेज टू y. मी फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितलं की जर तुम्हाला लॉ ऑफ इंडायसेस किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन व्यवस्थित कळालं असेल तर लॉगॅरिथमिक फंक्शन व्यवस्थित कळतो. मग इथे चेक करा, 2 क्वांटिटी मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत आणि दोघांचा बेस कसा आहे, सेम. बाय युजिंग n लॉ ऑफ इंडायसेस, घातांकाच्या नियमानुसार आपण याला असं लिहू शकतो का, b चा पॉवर x प्लस y. x प्लस y ही व्हॅल्यू कोणाची आहे, m इंटू n ची व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू कोणाची आहे, m इंटू n ची. मग आता हे जर तुम्हाला कळालं असेल, हे जर
तुम्हाला कळालं असेल तर नीट लक्ष द्या. मी थोडस इथं ब्रॅकेट करतो. हे सोल्युशन आहे, हा बेस आहे आणि हे एक्स प्लस वाय म्हणजे कोण आहे, पॉवर आहे. हे जे एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट मध्ये आहे त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट करणार आहेत, लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये कन्वर्ट करणार आहेत. मग आता जर तुम्हाला एक्सपोनेन्शियल फंक्शन टू लॉगॅरिथमिक आठवत असेल तर चेक करा. काय म्हणलं होतं रे आपण, पॉवर इज इक्वल टू, आपण काय म्हणलं होतं, एक्स प्लस वाय. इथं पॉवर कोण आहे, एक्स प्लस वाय. पॉवर इज इक्वल टू लॉगॅरिथम ऑफ, लॉगॅरिथम कोणाचा, हे जे काय एक्सपोनेन्शियल फंक्शन त्याचा सोल्युशन कोण आहे, m इंटू n. ठीक आहे. आणि बेस इज ऑलवेज बेस, बेस इज ऑलवेज बेस. कळलं. बट आता फक्त x ची व्हॅल्यू x ला, y ची व्हॅल्यू y ला द्यायचंय. तर चेक करा x ची व्हॅल्यू किती आहे रे, इथे लिहिले मी x ची व्हॅल्यू आहे लॉग ऑफ, x ची व्हॅल्यू किती आहे, लॉग ऑफ m विथ बेस b आणि प्लस y ची व्हॅल्यू कोण आहे चेक करा, y ची व्हॅल्यू इथे लिहिलेली आहे लॉग ऑफ n विथ बेस b, लॉग ऑफ n विथ बेस b इज इक्वल टू लॉग ऑफ काय, m इंटू n विथ बेस b. जर नीट ऑब्झर्व केलं याच्याकडं तर हे आपल्याला फर्स्ट प्रॉपर्टी आहे का चेक करा, हेच प्रूव्ह करायचं होतं का. म्हणजे मी याला रिपीट लिहितोय, चेक करा. रिपीट लिहून थोडासा कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला आणखीन क्लॅरिटी येऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे पहिली प्रॉपर्टी प्रूव्ह करत असताना आपण काय काय केलं ते सांगतो. लेफ्ट साइडला जे दोन लॉग फंक्शन असतील त्याला सेपरेट सेपरेट आपण व्हेरिएबल कन्सिडर केले. असं काहीच कंपल्शन नाही की तुम्ही एक्स आणि वाय यूज करावं. तुम्ही अल्फाबेट एम एन आणि बी सोडून कुठलाही अल्फाबेट यूज करू शकतो. बट जनरली आपल्याला सवय आहे की कुठलीही कंडिशन जेव्हा अप्लाय करत असतो तेव्हा जनरल व्हेरिएबल म्हणून एक्स वाय आणि झेडच यूज करतो. म्हणून मी फर्स्ट जे लॉगॅरिथम आहे त्याला एक्स कन्सिडर केलं, जे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केलं. तसंच दुसरा जो लॉगॅरिथम आहे त्याला सेकंड व्हेरिएबल कन्सिडर केलं आणि त्याला आणखीन कशामध्ये कन्वर्ट केलं, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. मग माझं मेन टार्गेट होतं की राईट साइडला m इंटू n आलं पाहिजे लॉगॅरिथम मध्ये. मग मी ते m इंटू n क्वांटिटी आधी कॅल्क्युलेट करून घेतली. मी m इंटू n जसं लिहिलं त्याचं लक्षात आलं माझ्या की m ची व्हॅल्यू ही किती आहे, b रेज टू x आहे. ही जी व्हॅल्यू आहे ती m ची आहे आणि जे n आहे n ची व्हॅल्यू किती आहे तर b रेज टू y. इथे चेक करा नेक्स्ट b रेज टू y कुणाची व्हॅल्यू आहे, n ची. मग बाय युजिंग अ लॉ ऑफ इंडायसेस, लॉ ऑफ इंडायस म्हणजे घातांकाच्या नियमानुसार दोन क्वांटिटी जर मल्टिप्लिकेशन मध्ये असतील आणि कंडिशन दोघांचा बेस जर काय असेल, सेम असेल तर पॉवरची ऍडिशन होत असते. मग हे जे फॉर्मॅट आहे थोडस मी आणखीन एकदा इथं कलर चेंज करतो, चेक करा. हे जे फॉर्मॅट आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये असल्यासारखं आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट मध्ये असल्यासारखं आहे. म्हणजे इथे चेक करा वॉलेट कलर मध्ये मी कन्वर्ट करतो. चेक करा b म्हणजे बेस आहे, x प्लस वाय म्हणजे पॉवर आहे आणि या सगळ्यांचं सोल्युशन कोण आहे, m इंटू n. म्हणजे आपण आपल्या रूल नुसार जसं की आपण डेफिनेशन केली होती लॉगॅरिथमची, जर इफ b raised to m is equal to a and base is greater than 1 then m is called as logarithm of a with base b. या प्रॉपर्टी नुसार m कोण आहे रे, एक्स वाय, एक्स प्लस वाय आणि b ला बीच आहे, a ची व्हॅल्यू m इंटू n आहे. फक्त मी काय केलं, जे काही एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे त्या एक्सपोनेन्शियल फंक्शनला आणखीन कशामध्ये कन्वर्ट केलं, लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट केलं. जसं मी लॉगॅरिथमिक मध्ये कन्वर्ट केलं, पॉवर दॅट इज एक्स प्लस वाय इज इक्वल टू लॉग ऑफ सोल्युशन m इंटू n विथ बेस b. मग माझ्या लक्षात आलं की ही x ची व्हॅल्यू तर आपण कन्सिडर केली होती, x ची व्हॅल्यू x ला दिली, y ची व्हॅल्यू y ला दिली. मग x ची व्हॅल्यू x ला आणि y ची व्हॅल्यू y ला दिली तर आपली पहिली प्रॉपर्टी काय झाली, प्रूव्ह झाली. आपली पहिली प्रॉपर्टी प्रूव्ह झाली. कळतंय. म्हणजे एकदम सिंपल प्रॉपर्टी आहे. फक्त प्रॉपर्टी तेव्हाच प्रूव्ह करता येईल जेव्हा तुम्हाला लॉ ऑफ इंडायसेस म्हणजेच घातांकाचे नियम व्यवस्थित माहित असतील. ठीक आहे. जसं पहिली प्रॉपर्टी प्रूव्ह केली आपल्याला तशीच काय करायचंय, दुसरी प्रॉपर्टी प्रूव्ह करायचंय. तर दुसरी प्रॉपर्टी काय ते लिहितो इथं मी, चेक करा. समजा लॉग ऑफ m असेल मायनस लॉग ऑफ n असेल इज इक्वल टू काय येईल, लॉग ऑफ m डिवायडेड बाय n येईल. इथे चेक करा, इथे जर ऍडिशन असली तर इथं मल्टिप्लिकेशन होता, इथं सबट्रॅक्शन असताना काय आलंय, डिव्हिजन. फक्त कंडिशन चेक करा,
कंडिशन चेक करा, जे काय लॉग दिलेले तिन्हीच्या तिन्ही याच्यामध्ये मी कुठंच बेस लिहिला नाही, याचा अर्थ या तिन्ही लॉगचा बेस कसा आहे, सेम आहे. म्हणून पहिल्या लॉगचा बेस जर बी असेल तर दुसऱ्याचा सुद्धा किती असेल पाहिजे, बी, आणि तिसऱ्याचा सुद्धा काय असायला पाहिजे, बी. आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. मग आता प्रूव्ह करण्यासाठी मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्याला मदत कोणाची घ्यायचंय, आपल्याला मदत घ्यायचंय ते एक्सपोनेन्शियल फंक्शनचीच. म्हणून आपण जे काय फर्स्ट फंक्शन आहे, लेट फर्स्ट लॉगॅरिथम ऑफ m विथ बेस b इज इक्वल टू x कन्सिडर करणार आहेत. हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, ह्याला आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. ह्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. तर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आणि लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये जो बेस असतो तो ऑलवेज काय असतो, सेम असतो. म्हणजे लॉगॅरिथम मध्ये जो बेस आहे तोच काय असणार आहे, एक्सपोनेन्शियल मध्ये सुद्धा बेसच असणार आहे. मग आता प्रश्न आहे की पॉवर कोण आणि सोल्युशन कोण. तर पूर्ण लॉगची जी व्हॅल्यू असते त्याला आपण पॉवर म्हणतो. म्हणजे इथं कोण आहे रे, पूर्ण लॉगची व्हॅल्यू x आहे, आणि त्याचं सोल्युशन काय येईल तर मग इथं m येईल. म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन टू आपण काय केलं, एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये कन्वर्ट केलं. सिमिलरली सेकंड जे लॉग आहे, सेकंड लॉग कोण आहे तर लॉग ऑफ n आहे. ह्याचा आपण बेस बीच आहे, ह्याला आपण y कन्सिडर करू. जसं आपण लॉग ऑफ n विथ बेस b इज इक्वल टू y कन्सिडर केलं, हे लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये आपल्याला ह्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय, एक्सपोनेन्शियल मध्ये. तर मी तुम्हाला आधीही सांगितलं, आताही रिपीट करतोय की बेस इज ऑलवेज ए बेस. मग ते लॉगॅरिथमिक फंक्शन असो की एक्सपोनेन्शियल फंक्शन असो. आणि पूर्ण लॉगची जी काय व्हॅल्यू असेल ती काय असते, पॉवर असते, इज इक्वल टू लॉगचा जो काही मधला फंक्शन असेल ते सोल्युशन असतो. म्हणजे इथं आपल्याला लक्षात आलंय की m ची व्हॅल्यू b रेस टू x आणि n ची व्हॅल्यू b रेस टू y येईल. तुम्हाला एक्सपोनेन्शियल फंक्शन टू लॉगॅरिथमिक आणि लॉगॅरिथमिक फंक्शन टू एक्सपोनेन्शियल कन्वर्ट करता आलं पाहिजे, जे की आपण फर्स्ट लेक्चर मध्ये घेतलं होतं. त्याचा व्हिडिओ युट्यूबला अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. ठीक आहे. मग आता चेक करा, आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, प्रूव्ह करायचंय m डिवायडेड बाय n. आपल्याला काय करायचंय, m डिवायडेड बाय n. राईट साईडचं टार्गेट महत्वाचं आहे. टार्गेट काय रे आपल्या इथं, m डिवाइड बाय n प्रूव्ह करायचंय. बट इथं m कोण आहे, इथं m कोण आहे रे, m ची व्हॅल्यू इथे चेक करा, मी अंडरलाईन करतो. m ची व्हॅल्यू किती आहे तर ती आहे b रेस टू x, b रेस टू x. सिमिलरली n ची व्हॅल्यू किती आहे इथं कॅल्क्युलेट केलेली आहे आपण, इथं कॅल्क्युलेट केली ती किती आहे रे, b रेस टू y. मग इथे चेक करा, बाय युजिंग ए लॉ ऑफ इंडायसेस, घातांकाच्या नियमानुसार दोन क्वांटिटी डिव्हिजन मध्ये असतील, दोन क्वांटिटी डिव्हिजन मध्ये असताना दोघांचा बेस जर सेम असेल तर पॉवरची काय करतो आपण, सबस्ट्रॅक्शन करतो. म्हणजे इथं काय येईल रे, इथं येईल b चा पॉवर x मायनस y. मग इथं चेक करा, b चा पॉवर x मायनस y केलं, बट ही जी व्हॅल्यू ही कोणाची व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आहे m डिवायडेड बाय n या फंक्शनची. ही व्हॅल्यू कोणाची आहे, m डिवाइड बाय n फंक्शनची. मग याच्याकडे जर नीट ऑब्झर्व केलं तर हे एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट मध्ये आहे, b बेस मध्ये, x मायनस y पॉवर मध्ये, आणि याचं सोल्युशन m डिवाइड बाय n आले. म्हणजे आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म टू अगेन काय करू शकतो, लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. जसं की मी तर थोडस रिझन दाखवतो, नीट लक्ष द्या. जर समजा b चा पॉवर m असेल आणि त्याचं सोल्युशन a असेल आणि b ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 1 असेल, then power m is equal to logarithm of a with base b. मग इथे चेक करा, इथं पॉवर कोण आहे x मायनस y, बेस कोण आहे b, आणि सोल्युशन कोण आहे m डिवाइड बाय n. याच्यानुसार आपण असं लिहू शकतो की काय, x मायनस y पॉवर इज इक्वल टू, x मायनस y कोण आहे पॉवर, पॉवर इज इक्वल टू लॉगॅरिथम ऑफ कोणाचा, सोल्युशन, सोल्युशन कोण आहे m डिवायडेड बाय n, आणि बेस इज ऑलवेज ए बेस. म्हणजे x मायनस y इज इक्वल टू लॉग ऑफ m डिवाइड बाय n विथ बेस b. बट मला इथे एक लक्षात आलं की हे x म्हणजे कोण आहे, हे आपण कन्सिडर केलेली व्हॅल्यू आहे, x ची व्हॅल्यू x ला द्या, y ची व्हॅल्यू y ला द्या. x ची व्हॅल्यू x ला दिल्यानंतर काय येईल रे, लॉगॅरिथम ऑफ कोण m, लॉगॅरिथम ऑफ m विथ बेस b मायनस लॉगॅरिथम ऑफ n विथ बेस b इज इक्वल टू राईट साइडला लॉग ऑफ m डिवायडेड बाय n विथ बेस b. आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं का, चेक करा.
हेच प्रूव्ह करायचं होतं का, चेक करा. म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम किती इझी आहेत तुम्हाला लक्षात आला असेल. ठीक आहे, इथपर्यंत कुणाला काही अडचण नसेल अशी अपेक्षा. जर कुणाला काही डाऊट किंवा अडचण असेल तर खाली कमेंट करू शकता, खाली कमेंट करू शकता. एक मिनिट. चलो, हे प्रूव्ह झालं, हे प्रूव्ह झालं. ठीक आहे, चलो मग आता प्रॉपर्टी नंबर 2 झालं. आता प्रॉपर्टी नंबर काय करायचंय, 3 प्रूव्ह करायचंय. प्रॉपर्टी नंबर काय करायचंय, 3 प्रूव्ह करायचंय. मग त्याची पण आपल्याला प्रूफ विथ द हेल्प ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शनच घ्यायचंय. मग इथं प्रॉपर्टी नंबर 3 लिहितो मी, चेक करा. प्रॉपर्टी नंबर 3 काय, जर समजा एखादा कॉन्स्टंट असेल, एन इज ए कॉन्स्टंट असेल आणि त्याला पूर्ण लॉगॅरिथमला जर मल्टिप्लाय होत असेल आणि कंडिशन याचा बेस बी काहीतरी असेल, तर उत्तर काय येत असते, हे लॉगॅरिथमला लॉगॅरिथम ऍज इट इज, फक्त हे यम जो फंक्शन आहे त्या पूर्ण लॉगॅरिथमला एन मल्टिप्लाय, तर हा एन हा यमच्या पॉवर मध्ये जाईल आणि बेस बी असेल. बेस काय असेल, बी असेल. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. आता मी आधीच सांगितलं की काही झालं तर आपल्याला मदत कोण करणार आहे, तर फक्त आणि फक्त लॉगॅरिथमिक फंक्शन जेव्हा सोडवत असतो तेव्हा आपल्याला मदत ही एक्सपोनेन्शियल फंक्शनचीच होत असते. कारण आपण जे लॉगॅरिथम शिकलो ते एक्सपोनेन्शियल फंक्शन कडूनच शिकलो. म्हणजे जे काय प्रूफ करायचे आपल्याला, जे काय प्रूफ करायचे ते सगळेच्या सगळे आपण विथ द हेल्प ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शनच करणार आहेत. म्हणजे इथं अजून काय रे, सिमिलर प्रोसेस. लेफ्टला जो काही लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, लॉगॅरिथम ऑफ एम विथ बेस किती रे, विथ बेस बी इज इक्वल टू एक्स कन्सिडर करणार. मग तुम्हाला हे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये ह्याला एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. आणि गेली 2-3 वेळेस मी करून दाखवलंय, तर इथं तुम्हाला आलंच पाहिजे. चेक करा, बेस इज ऑलवेज बेस. आणि जे काय लॉगॅरिथम आहे त्याचं जे काय उत्तर येत असते ते ऍक्च्युली कोण असते, पॉवर इज इक्वल टू एम. बी रेस टू एक्स व्हॅल्यू किती आली, एम आली. मग आता चेक करा, आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, प्रूव्ह करायचंय यम चा पॉवर एन. आता इथे यम कोण आहे रे, इथे चेक करा, यम मी ब्रॅकेट मध्ये लिहितो, इथे यम कोण आहे, बी रेस टू एक्स आहे. यम ची व्हॅल्यू म्हणजे काय, बी रेस टू एक्स आणि याचा पॉवर किती आहे, एन. मग आता बाय युजिंग लॉ ऑफ इंडायसेस अगेन आपल्याला घातांकाचे नियमच वापरावे लागतील. चेक करा, हे जे यम चा पॉवर एन आहे ह्याची जी व्हॅल्यू येणार आहे ती काय ते चेक करा. पॉवरचा पॉवर हा मल्टिप्लिकेशन मध्ये येत असतो, म्हणजे पॉवरचा पॉवर हा एन इंटू एक्स मध्येच येणार आहे. हा, एक्स इंटू एन लिहा काय किंवा एन इंटू एक्स लिहा काय, आपल्यासाठी सेम आहे. मग इथं कंपॅरिझन करत असताना आपल्याला हे जे ते एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये अगेन मी तेच प्रोसेस सांगेन की ह्याला तुम्हाला पुन्हा लॉगॅरिथम मध्ये लिहिता आलं पाहिजे. जसं की जर समजा b चा पॉवर m असताना a असेल आणि b ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असेल, तेव्हा m इज इक्वल टू लॉग ऑफ काय, a विथ बेस b. मग या केस मध्ये चेक करा, मी अंडरलाईन करतो, हे बेस आहे तुमचा, बेस आहे. आणि हा जो आहे n इंटू एक्स तो कोण आहे रे, पॉवर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं इथं लक्ष द्या रे, m इंटू n या केसमध्ये सोल्युशन आहे. या केसमध्ये कोण आहे, सोल्युशन. मग आपल्याला डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम नुसार जे काय पॉवर आहे, पॉवर n इंटू एक्स इज इक्वल टू लॉगॅरिथम ऑफ कोणाचा लॉगॅरिथम रे, चेक करा, फंक्शनचा किंवा सोल्युशनचा m रेस टू n विथ बेस b असेल. बट या केस मध्ये x ची व्हॅल्यू किती आहे रे, ती x ला व्हॅल्यू द्यायची, म्हणजे n इंटू लॉगॅरिथम ऑफ m
विथ बेस b इज इक्वल टू लॉगॅरिथम ऑफ m रेज टू n विथ बेस b लिहिता येईल. ऍक्च्युली हेच प्रूफ आहे का चेक करा आपल्यासाठी. मग मी याला थोडस कलर चेंज करून लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे. मग आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की जे काही आपण प्रूव्ह करतोय आतापर्यंत, जे काही आपण प्रूव्ह करतोय ते सगळेच्या सगळे हे काय रे, विथ द हेल्प ऑफ लॉ ऑफ इंडायसेस नुसार प्रूव्ह केलेत. लॉ ऑफ इंडायसेस नुसार प्रूव्ह केलेत. चेक करा. आणखीन थोडंसं रिवाइज करतो. लेफ्ट साइडला जो काही लॉगॅरिथमिक फंक्शन आहे त्याला काहीतरी अल्फाबेट आपण एक्स कन्सिडर केला. तो लॉगॅरिथमिक फंक्शन मधून आपण कशामध्ये कन्वर्ट केलं रे, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. आणि ते कसं करायचं ते लक्षात आलं असेल की लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये कॉमन फॅक्टर जो आहे तो बेस आहे. म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये जो बेस आहे तोच एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये बेस आहे. म्हणजे इथं जे बेस बी लिहिला होता इथं पण बेस बीच लिहिलाय. आणि ह्या पूर्ण लॉगॅरिथमचं जे काही उत्तर येत असते त्याला आपण पॉवर म्हणतो. म्हणजे एक्स कोण आहे रे, पॉवर आहे. आणि लॉगच्या ब्रॅकेटमध्ये ज्याचा लॉग घेतलाय तो ऍक्च्युली सोल्युशन आहे. मग आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं, मी चेक करा. फर्स्ट केस मध्ये सुद्धा काय केलं होतं, एम इंटू एन घेतलं होतं. दुसऱ्या केसमध्ये काय घेतलं होतं रे, एम डिवाइड बाय एन घेतलंय. इथं तिसऱ्या केसमध्ये काय पाहिजे, एम रेस टू एन म्हणजे एम चा पॉवर एन. एम ची व्हॅल्यू एम ला दिली, एन पॉवर मध्ये राहिला. मग आपल्याला घातांकाच्या नियमानुसार आपण त्यालाच आपण म्हणतो बाय युजिंग लॉ ऑफ इंडायसेस, पॉवरचा पॉवर काय येतो रे मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे बी रेस टू एक्स चा पॉवर जे एन आहे ते म्हणजे काय एक्स आणि एन मल्टिप्लिकेशन मध्ये येतील. काही काही जण त्याला एक्स इंटू एन लिहितील किंवा एन इंटू एक्स लिहितील. गुणाकारात काही फरक पडणार नाही. मग याला कंपॅरिझन केलं आपल्या डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम नुसार. लॉगॅरिथमची जी ओळख झाली त्याच्या डेफिनेशन नुसार आपण त्याला कम्पेअर केलं तर पॉवर कोण बेस कोण इथे लिहिलंय मी. ठीक आहे. तर पॉवर इज इक्वल टू लॉगॅरिथम ऑफ सोल्युशन विथ बेस बी. फक्त एक्स ची व्हॅल्यू एक्स ला दिली जे की आपण सुरुवातीला कन्सिडर केली होती. झालं, आपली थर्ड प्रॉपर्टी प्रूव्ह झाली. आता फक्त एक शेवटची प्रॉपर्टी उरली ती म्हणजे चेंज ऑफ बेसची प्रॉपर्टी. जर तुम्हाला ह्या 4 प्रॉपर्टीज कळाल्या तर आपण लॉगॅरिथमचे कुठलेही न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करू शकतो किंवा प्रूव्ह दॅटचे जे काही न्यूमेरिकल येतील ते प्रूव्ह करू शकतो. म्हणजे पूर्ण चॅप्टर हा कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन ए डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम अँड प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम, जे की नेक्स्ट लेक्चर पासून आपण न्यूमेरिकलला स्टार्ट करणार आहेत. ठीक आहे. मग आता शेवटची जी प्रॉपर्टी राहिली फोर्थ प्रॉपर्टी, ती आपण प्रॉपर्टी इथे काय करणार प्रूव्ह करणार आहेत. तर फोर्थ प्रॉपर्टीला म्हणतो सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ही चेंज ऑफ बेसची प्रॉपर्टी. समजा लॉग आहे, ठीक आहे, लॉग ऑफ ए विथ बेस बी आहे आणि तुम्हाला हा बेस नकोय, बेस बी च्या ठिकाणी तुम्हाला दुसरा कोणता तरी बेस वापरायचा आहे, तर तुम्ही वापरू शकता का? हो. तर काय करावं लागेल, लॉग ऑफ ए ठेवावं लागेल. ठीक आहे. ह्याचा बेस चेंज करून जर समजा सी करायचा असेल तर सी करा. खाली काय कराल डिनॉमिनेटर मध्ये लॉग ऑफ इथं जो बेस मध्ये होता तो आता कुठे जाईल फंक्शन मध्ये आणि वरे जो बेस घेतलाय तोच खाली पण घ्यावा लागेल. वाटलं तर मी ह्या दोघांचे कलर चेंज करतो. चेक करा. इथं कलर मी थोडं केशरी करतो. तर इथं काय आला पाहिजे, हा बेस चेंज करू शकतो. वरच्याचा जो बेस घेतो तोच खालच्याचा गेला पाहिजे. मग याला आणखीन एकदा प्रूव्ह करायचं असेल तर आणखीन कोणाची मदत घ्यावी लागेल, तर आणखीन आपल्याला मदत घ्यावी लागेल ती एक्सपोनेन्शियल फंक्शनची. कारण मी तुम्हाला लास्ट लेक्चरला जे सांगितलं होतं ते आठवते का, चेक करा. आपण असं सांगितलं होतं की आपण जर समजा कुणाच्या पाहुण्यांच्या इथे गेलो, स्पेशली मामांच्या इथे गेलो, तर आपल्याला जी ओळख आहे कोणाची सांगावं लागेल रे. त्या गावामध्ये जर ओळख सांगायची असली की तुम्ही कोण आहेत, कसं इंट्रोड्यूस करून देता, स्वतःचं नाव सांगितलं ना तुम्हाला कोणी ओळखणार आहे का तिथं? नाही. मग तिथं काय करावं लागेल, तुम्हाला तिथले जे लोकल आहेत, लोकल म्हणजे कोण, मामा असतील किंवा आजोबा असतील किंवा तुमची मम्मी असेल सुरुवातीला, तर त्यांचीच नावं सांगावं लागतील जेणेकरून तुमची ओळख होऊन जाईल. सिमिलरली इथे लॉगॅरिथमची जेव्हा ओळख करून घ्यायची तर ते कोणाकडून ओळख झाली आपल्याला, एक्सपोनेन्शियल फंक्शन कडून. तर ह्याचे जे काय प्रॉपर्टीज प्रूव्ह होतात ते सगळेच्या सगळे एक्सपोनेन्शियल फंक्शन कडूनच प्रूव्ह होतात. मग इथे चेक करा, आपल्याला प्रूव्ह करायचंय. प्रूव्ह करताना मी काय करतो, चेक करा. लॉगॅरिथम इथे जे काही डिनॉमिनेटर आहे, लॉगॅरिथम ऑफ बी आहे विथ बेस सी इज इक्वल टू एक्स कन्सिडर करतो. लॉगॅरिथम ऑफ बी विथ बेस सी इज इक्वल टू एक्स कन्सिडर करतो.
हे लॉगॅरिथम मध्ये झालं. ह्याला एक्सपोनेन्शियल मध्ये कसं करणार आहे? c चा पावर x इज इक्वल टू b येऊन जाईल. चेक करा, इथं लक्ष द्या रे, इथे लक्ष द्या. बेस इज ऑलवेज बेस आणि पूर्ण लॉगचं जे सोल्युशन आहे ते म्हणजे पॉवर असते इज इक्वल टू बी. सिमिलरली ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या वाटलं तर, ठीक आहे. सिमिलरली जो सेकंड इक्वेशन आहे तो लेफ्ट साइडचा आहे, ते चेक करा रे. लॉग ऑफ ए विथ बेस बी जो आहे त्याला y कन्सिडर करा. त्याला काय कन्सिडर करा? y. ह्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा तर काय येईल रे? बी रेज टू y इज इक्वल टू ए. बी चा पॉवर y इज इक्वल टू ए. मग इथे चेक करा, बट बी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे फ्रॉम इक्वेशन 1. वाटलं तर लिहितो मी इथं a इज इक्वल टू बी चा पॉवर y. चेक करा हे इक्वेशनला फ्रॉम इक्वेशन 1 वरून काय रे? तर b इज इक्वल टू c रेज टू x आहे. b इज इक्वल टू काय रे? c रेज टू x आहे. मग ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला काय करायचंय? सबस्टिट्यूट करायचंय. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय रे? a ला a, b ची व्हॅल्यू किती आहे? तर c चा पॉवर x आहे आणि त्याचा पॉवर कोण आहे? y. मग आता बाय युजिंग ए लॉ ऑफ इंडायसेस a इज इक्वल टू c चा पॉवर काय रे? x इंटू y. मग इथे चेक करा, हे एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट मध्ये आहे का? हो, हे एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट मध्ये कसं आहे रे? चेक करा, b चा पॉवर m असताना जर a असेल आणि बेस जर ग्रेटर दॅन 1 असेल तर पॉवर इज इक्वल टू लॉगॅरिथम ऑफ a विथ बेस b लिहितो. सिमिलरली इथं x इंटू y कोण आहे? पॉवर आहे. x इंटू y कोण आहे? पॉवर आहे. इथं बेस कोण आहे? c आहे. वाटलं तर कलर चेंज करून लिहितो मी, चेक करा. हा, इथं c कोण आहे? बेस आहे आणि या सगळ्यांचं a कोण आहे? सोल्युशन आहे. a कोण आहे? सोल्युशन आहे. मग कन्वर्ट करा, चेक करा, तुमच्या लक्षात येईल की पॉवर x इंटू y इज इक्वल टू लॉगॅरिथम ऑफ a विथ बेस c. इथं बेस कोण आहे? c आहे. मग x ची व्हॅल्यू x ला, y ची व्हॅल्यू y ला दिल्यानंतर लक्षात येईल की x ची व्हॅल्यू कोण आहे रे? मी इथे लिहितोय, चेक करा. x ची व्हॅल्यू आहे लॉगॅरिथम ऑफ b विथ बेस c, ठीक आहे, इनटू y ची व्हॅल्यू कोण आहे रे? y ची व्हॅल्यू इथे चेक करा, इथे कोण आहे? लॉग ऑफ a विथ बेस b आहे इज इक्वल टू लॉग ऑफ a विथ बेस काय असेल? c. मग इथे चेक करा, इथं मी अंडरलाईन करतो त्याच्याकडं, ठीक आहे. ही जी टर्म आहे, ही टर्म आणि ही टर्म, ह्या दोघांचा बेस कसा आहे रे? सेम. ते एका साईडला घ्या, बाकीचं दुसऱ्या साईडला ठेवा. मग इकडचं जे मल्टिप्लिकेशन मधली टर्म आहे तिकडे जाऊन काय होईल रे? डिव्हिजन मध्ये. चेक करा, इकडची जी अंडरलाईन करणारी टर्म आहे, मी अंडरलाईन किंवा राऊंड अप करतो थोड्या वेळासाठी. ही जी टर्म आहे इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, तिकडे जाऊन काय होईल? ते डिव्हिजन मध्ये होईल. मग फायनल आन्सर काय येईल? चेक करा, लॉगॅरिथम ऑफ a विथ बेस b इज इक्वल टू ही लॉग ऑफ a विथ बेस c डिवायडेड बाय लॉग ऑफ b विथ बेस c. म्हणजे हेच प्रूव्ह करायचं होतं का? चेक करा, ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण 4 प्रॉपर्टीज प्रूव्ह करू शकतो. आजची समरी सांगतो, आज आपण काय काय शिकलो होते. तर पहिली गोष्ट थोडंसं रिवाइज केलं, इंट्रोडक्शन टू लॉगॅरिथम, म्हणजे लॉगॅरिथमची ओळख करून घेतली बाय द डेफिनेशन. तर बाय डेफिनेशन जे आहे ते मी असं केलं होतं. फर्स्ट, बाय डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम, बाय डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम काय म्हणलं होतं रे? की इफ b raised to m is equal to a where b is greater than 1, then b is greater than 1. ही कंडिशन खूप महत्वाची आहे. हे जे बेस आहे, बेस हा 1 पेक्षा जास्त असला पाहिजे. then m is called as logarithm of a with base b. ही डेफिनेशन बघितली होती. ह्याच्यानुसार आपण काय केलं होतं? प्रॉपर्टीज केल्या होत्या. प्रॉपर्टीज नंबर 1 काय? की जर समजा लॉग ऑफ m, आता बेस लिहिणार नाही मी, प्लस लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ m इंटू n. ही प्रॉपर्टी बघितली होती.
दुसरी प्रॉपर्टी जी होती ती अशी होती की जर समजा लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ m डिवायडेड बाय n. थर्ड प्रॉपर्टी केली होती n टाइम्स लॉग ऑफ m असेल, कंडिशन चेक करा, या कॉन्स्टंट शिवाय दुसरा कॉन्स्टंट मल्टिप्लाय नाही, तर उत्तर येईल लॉग ऑफ m चा पॉवर n. ठीक आहे, चलो त्याच्यानंतर फोर्थ जी प्रॉपर्टी आहे ती चेंज ऑफ बेस ची प्रॉपर्टी आहे. लॉग ऑफ a असेल विथ बेस b असेल त्याला आपण असं लिहू शकतो लॉग ऑफ a विथ एनी बेस c डिवायडेड बाय लॉग ऑफ b विथ एनी बेस c. ह्या 4 प्रॉपर्टी आपण आजच्या लेक्चर मध्ये बघितलेल्या आहेत. ठीक आहे, आता पुढच्या लेक्चर मध्ये आपण लॉगॅरिथमचे जेवढे काही प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेमला आपण सुरुवात करणार आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कंप्लीट लॉगॅरिथमचा जो बेस आहे तो इथं कंप्लीट होईल आणि नेक्स्ट लेक्चर पासून आपण याचे MSBT साठी जे काही क्वेश्चन्स विचारले जातात ते क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहेत. ठीक आहे, जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या डिप्लोमा स्टुडंट्स किंवा डिप्लोमा फ्रेंड्स पर्यंत पोहोचवायचे, जेणेकरून त्याला सुद्धा लॉगॅरिथम हा इझी वेनी कळाला पाहिजे. आणि डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम किंवा लॉगॅरिथम कुठून येतो हे बघण्यासाठी लेक्चर नंबर 1 जे काही व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पाहून घ्या. ठीक आहे, आणखी एकदा जर समजा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल